तर मित्रांनो नमस्कार. गुड आफ्टरनून. उन्हाचा म्हणजे पूर्ण माहोल झालेला आहे. पूर्ण ऊन असं बाहेर कडाक्यानं तापायला लागले आणि आपलं बसलो निवांत मी आणि सखू. लेकरं झोपत म्हणून थोडं बसलोत निवांत. कामावर पण कोणी नाही आलेलं, करमत नाही. म्हणजे असं बोर व्हायला लागले. अजून 1-1.5 महिना उन्हाचा असाच जाणार. तर त्या उन्हाच्या गारव्यामध्ये बंगल्याच्या सावलीला बसून असल्या निवांतपैकी बेत चालू आहे बघा. काल बाजारातून आणली होती कैरी, नाही का. कैरीला सकून घरातून आणलेले मिठासोबत चटणी आणि कैरीचे अशा छोटे छोटे तुकडे. एक टेस्ट घ्यायला पाहिजे, कारण की असा आस्वाद घ्यायला खेड्यामध्ये जन्म घ्यावा लागतो. सिटीत पण भेटते बरं का, पण अप्रतिम. असं तोंडातून असं पाणी आलेलं आहे माझं. पण आता सीझन चालू झालं म्हणजे आस्वाद तर घ्यावाच लागणार नाही का. तोपर्यंत जे कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या मराठी जोडीला सपोर्ट करायला मात्र विसरू नका. लेकर झोपले, तुम्हाला लेकर दाखवतो. एकच मिनटं. तिकडं फार गरम व्हायला लागलं आणि ते आमचं कूलर पण बिघडलं. तुम्हाला तर माहीतच आहे. कूलर नेमकंच घेतला आणि त्याचा जो पंखा आहे तो खराब झाला. बघा कसं ऊन लागायला लागले. सामसूम झाले सगळा. उन्हाचं कोणी बाहेर दिसत नाही, काय नाही. हे बंगल्यावर पण कुणीच कामाला नाही आणि आम्ही आपलं बसलो इथं थोडं थंडीच्या याच्यामध्ये. बघा इथं लेकरायला बांधलाय झोका. झोक्यामध्ये बघा कसे ढारढूर झोपायला लागले. इकून पुष्क झोपलाय, इकून भावेश झोपलाय. सकूचा मोबाईल स्विच ऑफ आहे. आणि इथं असं चालू आहे पाणी निवांत. तू खाय बरं, एक खाय फोड. तुला कायच आहे ना मित्रांनो. बघा मी अशी चटणीला घेतली. जेवायला काय बनवलं? अशा याच्यामध्ये मस्त जेवण पाहिजे होतं. पण अशी मजा म्हणजे शेतात करायला खूप मजा येते. असं इथे तरी आपण घरी बसून बंगल्यामध्ये समजा इथं बसून करायला, हीच जर आपण शेतामध्ये जर बसून आंब्याच्या झाडाखाली जर मजा घेतली असती तर खूप वेगळीच मजा आली असती. डोळ्यामध्ये चटणी गेली की विशेष खाल्लास. तर चला मित्रांनो, बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. आणि आपल्या इंस्टाग्रामला सपोर्ट करा. इंस्टाग्रामवर 13,700 फॉलोअर्स आपले कंप्लीट झालेले आहेत. इंस्टाग्राम फॅमिलीला खूप खूप धन्यवाद माझा मनातून. तसंच तुम्ही मला यूट्यूबला भरभराटून प्रेम जर दिलं तर मी तुमचा ऋणी राहील. आणि तुमच्या सपोर्टमुळं माझ्या गरीबाचं खूप काय होऊ शकतं.
सो प्लीज मला सपोर्ट करा. धन्यवाद.